हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आता आषाढी एकादशी येत आहे आणि आपण उपवास म्हटलं की दररोज साबुदाणा खाऊन, भगर खाऊन आणि त्या गोष्टी खाऊन खूप जास्त कंटाळो आणि बऱ्याच जणांना साबुदाणा सहनसुद्धा होत नाही. म्हणून मग चला पाहूयात उपवासासाठी काहीतरी चविष्ट पदार्थ. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि तो पदार्थ काय आहे, तर आपण पाहणार आहोत उपवासाचे आप्पे कसे बनवायचे. आणि येत्या देवयानी आषाढी एकादशीला आपण ह्या आप्प्याची टेस्ट नक्कीच घेऊ शकतो, ह्या आप्प्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतो. तर आणि तुम्ही तर पाहू शकता, दिसायलाच किती डिलिशियस दिसत आहेत. आणि मी तुम्हाला एक आप्पा कट सुद्धा करून दाखवू शकते. तर खोलपर्यंत पूर्ण आप्पा छान पद्धतीने भाजलेला आहे, अगदी तेलकट सुद्धा नाही आहे, पूर्ण अगदी स्पंजी सुद्धा झालेला आहे आणि कच्चा सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा पहा, हेल्दी किती जास्त आहे, तळलेलं सुद्धा नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कच्चं सुद्धा नाही आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा आप्प्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत की ते आप्पे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. आपल्याला आप्पे बनवण्यासाठी एक वाटीलाही थोडीशी कमी साबुदाणा घ्यायचा आहे, त्याला अर्धी भगर घ्यायची आहे, चवीनुसार मीठ, एक छोटी वाटी भरून शेंगदाण्याची पावडर आणि हिरवी मिरची. आता आपण एका बाउलमध्ये जेवढा आपण साबुदाणा घेतलेला आहे तेवढा साबुदाणा आणि त्याच्या अर्धी भगर घ्यायची आहे आपल्याला. आणि जी आपण हिरवी मिरची घेतलेली आहे तर त्या हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण गॅसवर कढई गरम करून साबुदाणा आणि भगर मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेऊया, जेणेकरून त्याचं पीठ व्यवस्थित आणि मऊसूद बारीक होईल. तर आपल्याला 5 ते 7 मिनिटं भगर आणि साबुदाणा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले जे आप्पे आहेत ते छान फुगतील आणि चवीला सुद्धा टेस्टी लागतील आणि कच्चे नाही लागणार. म्हणून साबुदाणा मंद आचेवर व्यवस्थित साबुदाणा भगर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 7 ते 8 मिनिटं भाजल्यानंतर आपल्याला ही भगर आणि साबुदाणा थंड करून घ्यायचा आहे. मिरचीची पेस्ट बनवून झालेली आहे. लगेच आता आपल्याला भगर आणि साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण एका मिक्सी जारमध्ये ते ट्रान्सफर करून घेऊयात पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर, जेणेकरून ते अतिशय बारीक होतील. आणि तुम्ही पाहू शकता किती बारीक झालेलं आहे पीठ, अगदी सॉफ्ट आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. नाहीतर जर ते पीठ व्यवस्थित बारीक नाही झालं तर आपले आप्पे कच्चे लागतील किंवा करकर लागतील. म्हणून पीठ व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये जेवढी आपण भगर घेतली होती तेवढं त्यामध्ये दही ॲड करायचं आहे. 3 ते 4 चम्मच दही आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि नंतर परत त्याला 1-2 मिनटं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता फायनली आप्प्याचं बॅटर बनून तयार आहे. किती सुंदर आणि फ्लफी झालेलं आहे, खूप जास्त सुंदर. आणि याचे आप्पेसुद्धा अगदी सुंदर होतात. त्याचं बॅटर अगोदर भिजवायची सुद्धा अजिबात गरज नाही. एरवी तांदळाचे, मिक्सड डाळीचे आप्पे आपण जेव्हा बनवतो त्याचे बॅटर तरी आपण अगोदर भिजवत घालतो, पण याला अगोदर भिजवायची अजिबात सुद्धा गरज नाही आहे. आणि तुम्ही पाहता क्षणी पाहू शकतात की किती सुंदर आणि फ्लफी बॅटर झालेलं आहे. आता परत 2 ते 3 मिनिट आपल्याला व्यवस्थित ते बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं पाणी ॲड करून त्याला व्यवस्थित प्रमाणात पातळ बनवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करायचे आहेत, जसं की शेंगदाण्याची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि नंतर जसं म्हटलं त्यानुसार हिरवी मिरचीचा ठेचा किंवा हिरवी मिरचीची पेस्ट. आपण हवं तर लाल तिखटसुद्धा घालू शकतात, ते प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण घालू शकतो. पण हिरवी मिरचीच्या पेस्टनं आपल्या आप्प्याची टेस्ट एकदम अफलातून येईल. आणि मुलांनासुद्धा, माझ्या मुलांनी तर खूप जास्त आवडीनं खाल्ले आणि तुमचे मुलंसुद्धा आवडीनं खातील हे आप्पे. आणि आता परत त्याला 2 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं, जेणेकरून ते जे आपण जिन्नस ॲड केले ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील. आणि तुम्ही पाहू शकतात फायनली आपलं बॅटर तयार आहे. आता आपण त्याला 10 मिनिटं रेस्टला ठेवूयात आणि 10 मिनिटानंतर आपण गॅसवर आप्पे पात्र गरम करून घेऊया आणि त्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊयात. अगदी आपल्याला तेलकटसुद्धा नाही करायचे. आपण ह्याला डाएट फ्री आप्पेसुद्धा म्हणू शकतो, कारण जास्त तेलसुद्धा नाही टाकायचं. माझ्याकडून तरी थोडं तेल जास्त झालेलं आहे, पण किंचित आपण तेल टाकू शकतो, जेणेकरून ते आप्प्याचं बॅटर चिकटणार नाही. आणि नंतर एक करून आपण त्या पूर्ण आप्प्याच्या बेसमध्ये आप्प्याचं ते बॅटर टाकून घेऊयात.
मी जशी टाकते अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं करून बॅटर टाकून घ्यायचं आहे। अगदी घट्टही बॅटर आपल्याला बनवायचं नाही, नाहीतर आप्पे असे घट्ट आणि गच्च होतील, म्हणून मध्यम क्वांटिटीमध्ये किंवा मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। पातळ झालं तरी चालतं, अतिशय पातळ व्हायला नको, नाहीतर आप्पे पलटणार नाहीत। मध्यम पद्धतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे आप्याचं पीठ बनवायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकतात अगदी आपले जसे तांदळाचे मिक्स डाळीचे आप्पे बनतात तसेच दिसत आहेत, काही सुद्धा अवघड नाही आहे। आणि तुम्हाला सुद्धा रेग्युलर साबुदाणा भगर वगैरे अशा गोष्टी खाऊन कंटाळा आला असेल किंवा तेच ते नको वाटत असेल किंवा तुमच्या घरातील कोणाला आवडत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हे चविष्ट आप्पे नक्कीच बनवू शकतात। खायला तर अतिशय सुंदर आहेत आणि बनवायला सुद्धा अतिशय सोपे। आता पूर्ण टाकून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आणि 6 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित वरचा खालचा भाग भाजलेला आहे, त्यातून थोडं धुप्पण सुद्धा निघत आहे। आणि आता आपण स्पूनच्या साहाय्याने किंवा हे आप्पे पलटायचं पण एक छोटंसं रबराचं प्लास्टिकचं येतं, पण ते माझं सापडत नव्हतं। जर तुमच्याकडे असेल किंवा लाकडाचं उलटणं वगैरे तर त्याने व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने आप्पे पलटून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते दोन्ही साईडनी छान भाजतील। आणि तुम्ही पाहू शकतात लिटरली किती सुंदर दिसत आहेत, अगदी कच्चे पण नाही राहत आणि दिसायला छान, खायला सुद्धा चविष्ट। मी पहिल्यांदाच ट्राय केले होते, मला लिटरली खूप जास्त आवडले आणि तुम्हाला सुद्धा आवडतील अशी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी। तर अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला बाकीचे सुद्धा पूर्ण आप्पे पलटून घ्यायचे आहेत। साईडच्या काही आप्यांना व्यवस्थित जाळ न पोहोचल्यामुळे किंवा व्यवस्थित आप्पे पात्र गरम न झाल्यामुळे ते व्यवस्थित पचले नसल्यामुळे आपल्याला आणखी 5 मिनिटं ठेवायचे आहेत। आणि जोपर्यंत खालचा भाग व्यवस्थित नाही होत, व्यवस्थित भाजत नाही, तोपर्यंत त्याला आपण हलवायचं सुद्धा नाही आहे। आणि फायनली एक 5 ते 6 मिनिटामध्ये आपले आप्पे बनवून तयार आहेत। आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी आपण शेंगदाण्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी काहीही उपवासासाठी बनवू शकतो। आणि तुम्ही पाहू शकतात सुंदर आपले साबुदाणा आणि भगरीचे आप्पे बनवून तयार आहेत। तर येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा हे सुंदर आप्पे नक्कीच बनवा व तुमच्या घरातील सगळ्यांना हे आप्पे नक्कीच टेस्ट करायला द्या, त्यांना सुद्धा आवडतील। मला तर खूप जास्त आवडले आणि माझ्या मुलाने सुद्धा खूप आवडीने खाल्ले। आणि येत्या एकादशीला घरातील सगळ्यांनाच उपवास असतो आणि आपल्या घरात एकतरी असा माणूस असतो ज्याला साबुदाणा वगैरे आवडत नाही किंवा त्या साबुदाण्याचा त्रास होतो। बऱ्याच जणांना साबुदाण्याने, कोणाला ॲसिडिटी, कोणाला काही पाईल्सचा वगैरे बऱ्याच जणांना त्रास असतो। तर त्यांच्यासाठी हे हेल्थफुल आणि टेस्टी आप्पे नक्कीच बनवा। आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला आणखी कुठली रेसिपीज हव्या असतील तर एकदा कमेंट करून नक्की कळवा, मी त्यासुद्धा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेल। आणि ही सुद्धा रेसिपी खूप जास्त शेअर करा आणि याला खूप भरभरून प्रेम द्या। आणखी भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत। तुम्हाला अजून अशाच रेसिपीज, लाईफस्टाईल व्हिडिओ पाहायचे असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा। तुम्हाला बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्हाला त्यातून बरीचशी महत्त्वपूर्ण माहितीसुद्धा भेटेल। आणखी भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।